काय फरक जाणवतो भारतात आल्यावर? आधी वेदर बरोबर. आणि डास. तुमचं दोघींचं मराठी इतकं छान आहे. मॅथ क्लासमध्ये मी ऍक्सिडेंटली मराठी बोलली. मी पण. आम्हाला ऍक्च्युली खूप मजा येते रिक्षामध्ये. या रिक्षा, that's the best. तुझ्या शाळेमध्ये वेगळी लँग्वेज आता इंट्रोड्यूस नाही झालेली. मॅन्डरिन आहे, फ्रेंच आहे आणि ASL म्हणजे अमेरिकन साइन लँग्वेज. आणि आय थिंक ते प्रयत्न करतात हिंदी आणायला. अमेरिकेत जेव्हा तुम्ही असता तेव्हा लोक तुम्हाला इंडियन आहात म्हणून ओळखतात. हे खूप वियर्ड होतं. मला हाफ चायनीज आलं. तुम्हाला कोण रागवतं? पण तुम्ही दोघी कधीच भांडत नाही. आम्हाला खूप प्राईड असतो बिईंग अ हिंदू. पण खूप लोक त्यांना एवढं माहिती आणि नॉलेज नाही आमच्या आपल्या धर्मांचं. पार्कमध्ये जाताना खूप लोक असायचे पण आता काइंड ऑफ डेड झालंय. फॉर सम रिझन लोकांना किडेश वाटतं बाहेर खेळायला. बरोबर. हाफ तिकीट फुल नागरिक मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला पॉडकास्ट तुम्ही इतक्या प्रेमाने बघताय ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. अप्रतिम प्रतिक्रिया मिळत आहेत. आरपार प्रस्तुत सो कुल निर्मित हाफ तिकीट फुल नागरिक. आज आपल्याकडे आहे प्रियांका आपटे ना? आपटेसाठी ते मला क्लिअर करायचं होतं कारण आपल्या मुलांना विचारायला गेलं की ते इतका इतिहास सांगतात. एक्झॅक्टली. म्हणलं तुला विचारलेलं बरं. म्हणजे माहेरचा आपटे, लग्नानंतर साठे, दोन्ही लावते मी. किती छान. आणि सध्या म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांसाठी तुझी एक भौगोलिक ओळख करून द्यायची आहे की प्रियांका मूळ मुंबईची आहे, पार्ल्याची आहे. आणि आता ती गेली अनेक वर्ष अमेरिकेत राहतीये. तू किती वर्ष झाली अमेरिकेला जाऊन? 20 वर्ष. बर. एक्झॅक्टली. यावर्षी 20 वर्ष झाली. आई म्हणजे तू कॉलेज करून? हो, गेलीस? कॉलेज करून मास्टर्स साठी गेले. ओके. आणि मग तिकडे मास्टर्स झाल्यावर नोकरी लागली आणि मग लग्न झालं, त्यामुळे तिथेच. आणि सध्या तू कुठे असतेस? मी सॅनडिएगो मध्ये असते, कॅलिफोर्नियामध्ये. तू काम काय करतेस प्रियांका? म्हणजे माझी एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे शैक्षणिक बॅकग्राऊंड माझं मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये आहे. आणि मी सायंटिस्ट म्हणून तिकडे एका डायग्नॉस्टिक कंपनीमध्ये काम करते. बरं. आणि कामाचं तुझ्या बरंच प्रेशर असतं म्हणजे? हां, म्हणजे कधी कधी असतं. येस, डेफिनेटली. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं योगाभ्यासावर खूप प्रेम आहे. हो. त्याबद्दलही आम्हाला सांग. म्हणजे मी लहानपणापासून माझ्या आजोबांबरोबर योगा करायचे. म्हणजे त्यांनीच म्हणजे माझ्यामध्ये ते योग आणलं. आणि मग त्यांच्याबरोबर मुंबईतच पार्ल्यामध्येच मग त्यांच्याबरोबर आसनं करणं, सूर्यनमस्कार दररोजचे. तेव्हापासून मग ती आवड निर्माण झाली, गोडी लागली. मग ते तसंच म्हणजे लहानपणापासून करत होते. मग तिकडे US ला गेल्यावर काही वर्षासाठी जेव्हा म्हणजे मास्टर्स आणि शिक्षण चालू होतं तेव्हा थोडं मागे पडलं, पण ती आवड कुठेतरी होतीच. मग मी स्वतःसाठी करायचे. मग मला वाटलं की त्याच्यामध्ये जास्त शिक्षण घ्यायला पाहिजे. मग मी टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला तिकडे. आणि मी रजिस्टर्ड योगा टीचर पण आहे. आणि म्हणजे ही खरं तर मी माझ्यासाठीही करते, पण मग काही तिकडे माझे आहेत मैत्रिणी, स्टुडंट्स, तर ते येतात म्हणजे माझ्याकडे शिकायला आणि मी खूप एन्जॉय करते ते. प्रियांका, तुझं मराठी काय एवढं चांगलं आहे अजूनही? कारण अनेकदा असं होतं की परदेशात इतकी वर्ष राहिल्यानंतर तिथे आपण ज्या माणसांबरोबर काम करतो त्यात आपली मातृभाषा विसरली जाते. आणि मुद्दाम नाही आपण विसरत, पण आपण दुसऱ्या भाषेत बोलत असतो. बरोबर. त्यामुळे राहून जातं मातृभाषेत बोलणं. होऊ शकतं. जर मी कोणाला सांगितलं नाही की तू अमेरिकेत राहतेस तर कोणाला तरी वाटेल हो पार्ल्याचीच आहे असं कसं? म्हणजे मला असं वाटतं की आपले संस्कार जे लहानपणापासून असतात, म्हणजे आपण जिकडे राहतो, आईबाबांचे संस्कार, शाळेचे संस्कार, म्हणजे त्याचा मोठं योगदान आहे मला असं वाटतं. आणि कुठेतरी एक मातृभाषेवर प्रेम, म्हणजे मराठी घरी हे बोलायलाच पाहिजे, ते पहिल्यापासनं म्हणजे आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आणि ते मातृभाषा असल्यामुळे विचार आपले त्याच्यामध्येच होतात. म्हणजे माझे तरी तसं होतं की विचार तसे होतात. त्यामुळे त्याचं असं म्हणजे मी लांब जाऊन सुद्धा असं खूप
मराठीपासून लांब गेल्यासारखं मला असं कधी वाटलं नाही. तुझी आई पण अमेरिकेत असते आता? हो, आई पण आता अमेरिकेत असते. म्हणजे माझ्याबरोबर असते सॅनडिएगोमध्ये आणि कधी माझ्या ताईबरोबर असते फिनिक्समध्ये. ओके. तुला असं कधी वाटतं प्रियांका की मी इमॅजिन करते, मी मूळ पुण्याची असले तरी मुंबईच्या पार्ल्यातल्या वातावरणाबद्दल एक फॅसिनेशन आहे आमच्या मनामध्ये. करेक्ट. तर तुला असं वाटतं की ते जे बालपण तुला मिळालं ते आपल्या मुलींना म्हणजे स्वरा आणि आरोहीला द्यायचा तू प्रयत्न करतेस का? तू मिस करतेस का? हो, म्हणजे नक्कीच करते. कारण जसं तू म्हणालीस तसं की आपलं बालपण हे वेगळं होतं. आता म्हणजे जग जरा वेगळं झालेलं आहे आणि तिकडे राहून तशा प्रकारचं त्यांना म्हणजे तसं माहोल किंवा म्हणजे ॲटमॉस्फिअर तसं क्रिएट करणं बनवणं हे जरा कठीण होतं. पण म्हणजे आमच्या परीने मी आणि तुषार माझा नवरा आम्ही तसे प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं म्हणाले तसं घरी मराठीत बोलणं, जसे होतील तसे आपल्या पद्धतीने संस्कार. म्हणजे आम्ही तिकडे सॅनडिएगोमध्ये चिन्मय मिशनच्या आश्रमामध्ये जातो आणि म्हणजे मुलींच्या जडणघडणीमध्ये त्याचं पण एक म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अनेकदा असं होतं की काही जणांच्या मनात फार रुखरुख असते की अरे आमच्या हातून राहून नको जायला, बरोबर. आमच्या मुलांना ते मिळत नाही. बरोबर. अशा हताश वाटण्यातनं बाहेर येऊन आपण जिथे आहोत ते ॲक्सेप्ट करून मुलांना आपल्याकडे जे आहे ते देत राहणं. थँक्यू प्रियांका. मला खूप उत्सुकता आहे ज्यांच्यासाठी तू आणि तुषार इतकी मेहनत घेत असता आणि ती मेहनत जाणवू न देण्याचा प्रयत्न करत असता, त्या आपल्या चिमुकल्या परिराण्या काय बोलणार आहेत ह्याची मला उत्सुकता आहे. तर आता त्यांच्याशी गप्पा मारते. ओके, थँक्यू सो मच. हॅलो आरोही आणि स्वरा. आणि तुमच्या आग्रहामुळे माझ्याबरोबर एक को होस्ट आलेत. कावेरी, तुझंही स्वागत आहे कारण तू हाफ तिकीट फुल नागरिक पहिल्यांदा आलीस. किती छान वाटतंय मला. तुम्हाला दोघींना माहितीये माझ्याकडे आज पहिल्यांदा खरे खरे 7 समुद्राच्या पारचे गेस्ट आलेत. म्हणजे भारतातून अमेरिकेला जाताना म्हणजे असं खूप फॉरेनला जे कोणी राहतात ना त्यांना असं म्हणतात किती लांब राहता 7 समुद्राच्या पलीकडे. तसं तुम्ही दोघी जणी पहिल्या गेस्ट आहात ज्या इतक्या लांबून आलेल्या आहात. सो नाईस टू हॅव यू. की तुम्ही दोघी एकतर तुमचं नाव सांगा आपापलं आणि किती वर्षाच्या आहात ते सांगा. ओके, माझं नाव आरोही आहे आणि मी 15 आहे. आणि मी स्वरा आहे आणि मी 12 आहे. किती छान. आणि तू कोण आहेस? मी कावेरी आहे आणि ह्या वर्षी मी 15 वर्षाची होणार आहे. सुपर. बरोबर मेंबर आलेले आहेत, आरोही, कावेरी आणि स्वरा असे बरोबर. आणि आत्ता तुम्ही का आलाय म्हणजे मुंबईत किंवा पुण्याला जाऊन आलात ना आत्ता तुम्ही? तर तिथे काय काम होतं तुमचं? सो मी गाणं शिकते आणि मी यशस्वीताई सरपोतदार म्हणून शिकते. सो तिथे सॉर्ट ऑफ गुरुकुल स्टाईल होतं कारण मी त्यांच्याकडे राहिले 10 दिवसासाठी आणि खूप मला शिकायला आलं आणि मला असं खूप मजा आली. मला आठवते तू मागच्या वर्षी पण आली होतीस एकदा त्यांच्याकडे राहायला. मस्त. आणि तुझ्या काय काय आवडीनिवडी आहेत आरोही? मग मी कथक करते. बर. आणि मी 10 वर्षापूर्वी करते आणि आय स्टार्टेड व्हेन आय वॉज आय थिंक 6. 10 वर्षापासून करतेस? या मी सुरू केलं मी 5-6 असताना. बर. आणि मी ऑल्सो हॉकी खेळते. पण ते गोल कसे होतात, कोणी कोणाला फॉलो करायचं असतं मला माहिती नाही. आय थिंक फुटबॉल आणि हॉकी जरा सिमिलर असतात. खूप लोक हॉकी दे थिंक ऑफ हॉकी एज फुटबॉल विथ अ स्टिक आणि वेगळं बॉल आणि गोल्स वेगळे आणि द पक. या नाही बॉलच असतो. Yeah. पक खरंच पक आईस हॉकी. पक आईस हॉकी दॅट्स ते अमेरिकामध्ये असतं, कॅनडामध्ये असतं ते आईस. आणि तू शाळेत खेळतेस? हो, शाळेत आणि मग शाळेच्या बाहेर क्लबसाठी पण. तुम्ही खूप वेळेला भारतात येऊन गेलाय? 4-5 वेळा. 4-5 वेळा पण आलोय. नाही, पण जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला असं फरक जाणवतो? हो. इथे काय फरक जाणवतो भारतात आल्यावर? आधी वेदर आय थिंक ते बिगेस्ट आहे. बरोबर. आणि डास. खरं आहे. खेळ म्हणजे बाहेर जाताना एस्पेशली. स्पेशली. आणि ऑल्सो जस्ट आय थिंक रस्ते जरा छोटे असतात, सो जास्त गर्दी असतं. पण आज US मध्ये रस्ते खूप ओपन असतात आणि
वेगळं असतं जरा. बरोबर. आणि थोडं अजून लाईक धूळ पोल्युशन असतं. आणि पण मला असं आवडतं लाईक सगळीकडे असे छोटे शॉप्स असतात. सो Yeah. मला ते आवडतं ते कारण आम्हाला आवडतं भारतात, कारण युजली कॅलिफोर्निया म्हणजे US मध्ये सगळं लाईक स्प्रेड आउट असतं. आणि नुसतं लाईक हायवेवर नुसतं लाईक असे ट्रीज माउंटेन्स असतात. Yeah, पण like जरा काय boring like असतं. आम्हाला ऍक्च्युली खूप मजा येते रिक्षामध्ये. Yeah, रिक्षा, that's the रिक्षा best. मस्त. रिक्षा US मध्ये कॅलिफोर्नियामध्ये रिक्षा. मिळत नाही, US मध्ये मिळत नाही. नाही, हा. रिक्षा नाहीच इकडे. आहे तिथे. मला आपल्याकडे दुसरं लाईक ते लाईक थायलंडमध्ये लाईक टक टक असतं. टुटुसच. पण Yeah. तसंच लाईक काही नाहीये नुसतं Yeah, गाड्या. just गाड्या. ऍक्च्युली ते ऍक्च्युली लाईक it wouldn't make sense कारण खूप लांब लांब आहे. Yeah. आणि रिक्षा असे लाईक छोट्या छोटे distance distances. साठी. Yeah. पण तुमच्याकडे लोकल कम्युटिंगसाठी काय असतं अमेरिकेमध्ये? म्हणजे टॅक्सीच असते का? या, पण असं लाईक आय फील लाईक पब्लिक ट्रान्सपोर्ट नसतं. लाईक यू जस्ट बाय लाईक हॅव युअर ओन कार आणि मग हा. बसेस तेच पण वा- असतात ना Yeah. कधी-कधी. या पण ते असं पहिलं खूप महाग असतं आणि असं ते एवढं लाईक फ्रिक्वेंट नसतं. लाईक खूप बसेस नसतं आणि लोकांना युजली जस्ट गाड्या असतात कारण Yeah. ते मोस्ट अफोर्डेबल आणि लाईक या, म्हणजे उबरचं जरा कमी लाईक यूज होतो, स्पेशली लाईक सबर्ब्स मध्ये. पण सिटीज म्हणजे डाऊनटाऊन मध्ये तिकडे जास्त असतं. आणि डाऊनटाऊन मध्ये लाईक आय थिंक मेट्रो किंवा लाईक ट्रेन बस हा. असतं. असं. आणि एवढे उबर ड्रायव्हर्स नसतात. या, एवढं लाईक कॉमन नसतं. आणि तुम्हाला सेफ वाटतं? तुम्ही कधी घेतलीये उबर का आय युजली मीन एकटी नाही, युजली आई आणि बाबाचं. असतात? Yeah. बरोबर. Yeah. आणि तुम्ही शाळेला कसं जातं? सो माझं लाईक मी म्हणत होती लाईक जुन्या शाळेत किंवा जे मी होती तिथे मी ॲक्च्युली नेबरहूडमध्येच आहे. सो मी तिथे ॲक्च्युली चालते. पण म्हणजे चालत जाते? हां, चालत जाते कारण ते खूप जवळ असतं. कधीतरी मी बाईक करते, समजा मला चालायचं नाही. बाईक म्हणजे सायकल ना? सायकल, या, सायकल. मला वाटलं बाईक म्हणजे चालली एकदम स्वरा. हो नाही, ऍक्च्युली मी स्वरा आणि आरोही बोलत होतो असंच आहे Yeah. की अमेरिकेत आपण बाईक्सला म्हणतो लाईक सायकल्स. हं, हं. आणि इथे जर कोणाला सांगितलं दॅट ओ आय हॅव अ बाईक. Yeah. माझं कारपूल आहे. सो मी आणि 2 दुसरी मुली जे जवळ राहतात ते आम्ही असं लाईक कारपूल सिस्टम सारखं केलं आहे की लाईक एक दिवशी हिची आई ड्रॉप करणार आहे, एक दिवशी माझी आई ड्रॉप करणार आहे, असं. खूप सस्टेनेबल आयडिया आहे ऍक्च्युली. या, मला खूप आवडतं कारण मग ना आपलं जे काही फ्युएल असेल किंवा ते कुणाचा save- वेळ save असेल होतं, आपल्याला yeah. लक्षात येत नाही, पण फक्त फ्युएल नाही वाचलं जात, कुणाचा तरी वेळ पण वाचतो. Exactly. आणि तुमच्या शाळेत जे शिक्षक, मग प्लीज कुठला मराठी शब्द कळला नाही तर मला विचारा. Okay. कारण आपले सगळे जे प्रेक्षक आहेत, आपले ऑडियन्स, ते खूप प्रेमाने बघतात हा कार्यक्रम. असं कोणी परीक्षा घेतल्यासारखं बघत नाही. इनफॅक्ट आम्हाला खूप प्रिव्हिलेज्ड वाटतं की तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला आलाय. तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते अमेरिकन आहेत का वेगवेगळे आहेत? मोस्टली सगळ्या US मध्ये लाईक मला माहिती आहे भारतात लाईक इंटरनॅशनल स्कूल असतात आणि लाईक नॉर्मल स्कूल. पण इथे जस्ट नॉर्मल स्कूल आहे कारण लाईक वेगळं लँग्वेज नाही, नुसतं इंग्लिश आहे. सो एक लँग्वेज असताना ते अजून सोपं होतं. लाईक मे बी काहीच इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत पण एवढं नाही कारण या, आणि वेगळ्या शाळेत नसतं आणि एवढं लोक इंटरनॅशनली नाही येतात कारण हे लाईक आपलं शाळा ॲक्च्युली माझं शाळा खूप छोटं आहे आणि ॲक्च्युली 4 वर्षाचंच ओल्ड आहे. सो ते खूप नवीन आहे. Yeah. सो एवढं लोक नाही आहेत पण मे बी दुसऱ्या शाळेत असेल. म्हणजे तुला किती इंटरेस्टिंग थॉट आहे स्वरा, तुझ्या शाळेमध्ये वेगळी लँग्वेज आता इंट्रोड्यूस नाही झालेली, नाही, तुम्ही सगळे इंग्लिशमध्ये बोलता. Yeah. ॲक्च्युली 6th ग्रेडमध्ये स्पॅनिश ते थोडं इंट्रोड्यूस करतात आणि मग 7th पासून यू कॅन चूज, समजा तुला लँग्वेज करायचं किंवा दुसरे क्लासेस, आणि मग पण लँग्वेज मॅन्डेटोरी आहे. म्हणजे लाईक माझ्या शाळेत हायस्कूलमध्ये लँग्वेज लाईक यू नीड टू टेक अ लँग्वेज हायस्कूल ग्रॅज्युएट करायला, ते असं रिक्वायरमेंट असतं. सो माझ्या शाळेत वेगवेगळे लँग्वेजचे ऑप्शन्स आहेत. लाईक फॉर एक्झाम्पल स्पॅनिश आहे, मॅन्डरिन आहे, फ्रेंच आहे आणि ASL म्हणजे अमेरिकन साइन लँग्वेज.
सो ते वेगवेगळे ऑप्शन्स लँग्वेज आहेत आहे ओ वाव हे ऑप्शन्स आहेत आणि अमेरिकन साइन लँग्वेज हा अमेरिकन साइन आणि आय थिंक काय शाळेत जॅपनीज पण आहे. काय शाळेत जॅपनीज असतं आणि आय थिंक ते प्रयत्न करतात हिंदी आणायला शाळेत Nice. ऍक्च्युली मे बी आहे पण ते शाळेत नाही शिकतात जस्ट वेगळं सेपरेटली Separate tuitions. टीचर Yeah, like- आणि मग टेस्ट घ्यायचं आणि मग ते Yeah, पास आणि करून ते काहीतरी गाण्याबद्दल तुम्ही बोलत होता जेव्हा माझं शूटिंग बघायला आला होतात. ट्रेंड ते ट्रेंड होतं जे आम्हाला तिघींना आवडलं होतं. सो Yeah. तर हा. डान्स पण तुम्हाला कसं ते यायला लागतं आता ते नवीन जे आलंय ना ब्राझिलियन हा, डान्सिंग कसं ते बॅलन्स करतात ते येतं तुम्हाला? मला येत इट्स व्हेरी सिम्पल. मी तुला Yeah. शिकवीन इफ यू वॉन्ट कधीतरी. थांब मी तुला सांगते ते कसं आहे. सो एक इन्फ्लुएन्सर आहे त्याचं नाव आर्थर लिमा आहे तुला माहितीये ना ऐकलं असेल. लाईक दाढी लाईक पांढरी दाढी हा. and like yeah सो तुझं आर्थर मराठी एवढं छान आहे तुला दाढी वगैरे शब्द येतात. सो आर्थर लाईक तो लाईक सो आर्थर आणि त्याची गर्लफ्रेंड मला त्याचं नाव आय डोंट नो हाऊ टू से हर नेम पण सो बेसिकली ते लाईक कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आणि ते ब्राझीलचे आहेत सो त्यांनी लाईक असं केलं ओ ब्राझील डान्स आणि ते खूप लाईक व्हायरल झालं. पण ते व्हायरल होतं म्हणजे काय होतं मला कळतच नाही. अल्गोरिदम नावाची गोष्ट असते. अल्गोरिदम म्हणजे तू म्हणतेस ना फीडवर काय येतं हे. अल्गोरिदम म्हणजे जे फीड कंट्रोल करतं. बरं. से मी एक नेल पॉलिशचा रील लाईक केला तर मला खूप नेल पॉलिशचे रील्स येतात आणि हे सगळं अल्गोरिदम कंट्रोल करतं. जसं खूप लोकांना टिकटॉक डान्सेस आवडतात असं आपण बोलत होतो. माझ्या फीडवर हल्ली खूप पोळ्या करण्याचे रील्स. आता तुमच्याकडे दोघींकडे येते परत. तुम्ही दोघींना दिसायला जरा जास्तच सुंदर आहात पण मला तुम्ही इंडियन वाटता, कधी कोणाला स्पॅनिश वाटाल, कोणाला इटालियन वाटाल. तुम्हाला कधी असं जाणवतं अमेरिकेत जेव्हा तुम्ही असता तेव्हा लोक तुम्हाला इंडियन आहात म्हणून ओळखतात? कधीतरी पण काय असं होतं लाईक लोक विचारतात आर यू मेक्सिकन. Yeah, ते मला खूप मी ऍक्च्युली कोणीतरी विचारलं समजा मी लाईक पर्शियन किंवा अरेबिक आहे कारण मे बी सिमिलर फीचर्स असेल पण इन दी एंड करतं कारण लाईक बेसिक फीचर्स आहेत पण Yeah. मे बी पटकन नाही ॲक्सेंटमुळे. हे खूप वियर्ड होतं मला हाफ चायनीज आलं आय डोंट नो कसं लाईक तुमचं दोघींचं मराठी इतकं छान आहे कारण तुमच्या मराठीमध्ये जरा सुद्धा हिंदी नाहीये. कधी कधी क्रियापद म्हणजे वर्ब्स शोधायला आपली धडपड होते किंवा एखादा शब्द आठवायला त्रास होतो. पण मी पाहिलेल्या महाराष्ट्रातल्या गावांमधल्या शहरांमधल्या मुलांच्या मानाने सुद्धा तुमचं मराठी खूप छान आहे. मॅथ क्लासमध्ये मी ॲक्सिडेंटली मराठी बोलली. मी ऑलमोस्ट टीचरला मराठी काहीतरी म्हणणार होते. तुझं स्कूल इंटरनॅशनल आहे राईट सो वेगळे एथनिसिटीज असतात की मोस्टली इंडियन. खूप ऍक्च्युली वेगळे वेगळे ethnicity Oh, असतात. किती छान शब्द आहे हा एथनिसिटीज. Yeah. कारण एथनिसिटी हा शब्दच मी खूप उशिरा शिकले. मी मराठी मीडियमची आहे त्यामुळे मी चांगलं इंग्लिश शिकले जेव्हा मी जवळजवळ म्हणजे 10वी पूर्ण झाली माझी. त्याच्यानंतर मी लक्षपूर्वक इंग्लिश शिकले. Can I tell you something? The thing is, you are an artist, so you don't need language to actually. It is good to have language, but like you express yourself through different forms. Actually. लाईक ऑल्सो तू You're- ॲक्टर आहे सो मे बी लाईक समजा कधीतरी लाईक मे बी लेट्स से तू मल्याळम शोमध्ये आहे आणि तुला मल्याळम येत नाही मग ते अजून सोपं सकन ते सांगतात काय म्हणायचं आणि ते खरंय. गाईड करतात. सो आता मी एका तेलुगू सिनेमात काम करते तर मला कोच आहेत ते मला शिकवतात. He's very nice. ते That's प्रोनाऊन्सिएशन सांगतात किंवा चुकले तर छान तुम्हाला कोण रागवतं? ऍक्च्युली दोन्ही पण मे बी मोस्टली बाबा. हो बर पण का काय कारण? मोस्टली मराठी नाही बोलले. आय मीन या कारण इंग्लिश बोलताना कधीतरी ते कन्फ्युजन Yeah. होतं असं. ओके. आणि आईला कशावर म्हणजे काय विषयावर रागवते आई? खोली स्वच्छ नसतं. बाथरूम या बाथरूम खोली माझं खोली स्वच्छ असतं पण मे बी बाथरूम नाही आहे सो काय पसारा करून ठेवता? हो
ती करते. नाही. नाही ती करते. पण तुम्ही दोघी कधीच भांडत नाही. I wish. I feel like siblings साठी थोडं नॅचरल आहे. Yeah, भांडायला natural. पण. कारण काही if you don't fight, मग ते like natural नसतं. या हम्म. कारण like कधीतरी like खूप आर्टिफिशियल असतं. समजा like siblings बरोबर can I have that please, like can you do that for me, Yeah, like ते- कशाला ही फॉर्मॅलिटी Yeah, पाहिजे? कशाला? आणि उपयोग काय सिबलिंग आणि असण्याचा? भांडायला समजा आपण भांडतो त्याच्यानंतर आपल्याला अजून लाईक कमबॅक्स येतं आणि Yeah. आपण स्मार्ट How you learn Yeah, so to be. fighting is actually bonding up this. हा. आमच्यासाठी. किती पण काय राग येतो स्वराचा तुला? कशासाठी आवडत नाही? Like when I take her things आणि ती माझी गोष्ट. कारण खूप वेळ मी विचारते ताई मी हे बॉरो करू शकते आणि मग झाल्यावर मी देते आणि मग ती माझे गोष्टी बॉरो करायला मला सांगायला लागतं हे दे ना. आणि मग एकदा माझे खूप कपडे तिच्या क्लॉजेटमध्ये होतं कारण ती विसरली तिचं होतं की माझं होतं. So, मी खूप रागवते कारण ती देतच नाही. So, ते मोस्टली तुमच्या बागेत काय काय झाड आहेत? तुळस Okay. आणि कढीपत्ता कढीपत्ता. खूप वेगळे आता ऍक्च्युली चाफा मोगरा आणि वेगळे वेगळे प्लांट आणि creepers आहेत ते. Like Oh, creepers ते like, yeah. कधीतरी झुकिनी किंवा दुधी असतं. समजा चुकीने मला लक्षात हा आहे. हा म्हणजे एकदा हिच्या वाढदिवसला ऍक्च्युली आय थिंक 2-3 वर्षापूर्वी एक हा. मोठं दूध आलं होतं लाईक ह्यूज होता आणि तिचा एक फोटो आहे जस्ट धरून ती अशी आणि बसते. आता तिच्या बर्थडे आता मला वाटतंय स्क्वॉश आहे. बस किंवा Squash मला pumpkin. खूप आवडतो. हा, पण- Butternut especially. Yeah. squash त्याचं किंवा सूप काय. करतात का? आई करते. बटरनट स्क्वॉश सूप हम्म. आणि या पण ना टोमॅटो सूप नाही आवडत. मला आवडतं टोमॅटो. अमेरिकेत मी असं ऐकलंय खूप जास्त थंडी असते. US मध्ये विंटर्समध्ये लाईक ॲक्च्युली मला सेल्सिअसमध्ये माहिती नाही पण लाईक 450 Fahrenheit मध्ये सांगू शकतो. हा. Yeah. So 50 पण ते Fahrenheit म्हणजे आणि- yeah. थंडी जास्त ईस्ट कोस्ट वर असतं लाईक न्यू जर्सी न्यूयॉर्क आणि तिकडे स्नो पण पडतो. कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया थंडीच नाही- असतं. कॅलिफोर्नियात नाही snow- पडत. नाही, Sorry, snow ते नाही. basic knowledge आहे पण. आय थिंक पूर्ण वेस्ट कोस्ट मध्ये नाही पडत असं, right? नाही वॉशिंग्टन मध्ये पडतं. मला अजून ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट काही कळतच नाही. जिथे जिथे माझे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक आहेत ना ते मला Okay, कळतात wait. गावं. So Katy East Perry- Coast is like New York, New Jersey, Boston, Pennsylvania. Rhode Island. yeah, Rhode आणि Island, फ्लोरिडा yeah. पण. Florida पण. मला ते का कळतं कारण केटी पेरीचं एक गाणं आहे, कॅलिफोर्निया Oh, yeah. गर्ल म्हणतात. तुम्हाला दोघींना एक एक करून प्रश्न विचारते. आरोही तुला आता तुझ्या वयाची जी मुलं आहेत तुला काय कन्सर्न आहे त्यांच्याबद्दल? म्हणजे तुला काय वाटतं की तुम्हाला कशाची गरज आहे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? असं काही आहे तुझा थॉट? I think okay. Well, hey, mostly like in Indian Hindus living in America मध्ये like I feel like खूप like मुलं माझ्या असे like ते त्यांचं like religion like they don't take pride in their religion like being a Hindu, you know. आणि काही माहिती नसते like oh yeah like Indian eventला जातोय just like खाणार आहोत like food पण त्यांना like माहिती नाही like culture आणि religion like आम्हाला खूप like pride असतो like being a Hindu, you know. आणि आपण चिन्मय चिन्मय जातो मग ते सगळे लाईक आम्ही संस्कार शिकतो यु नो. पण खूप लाईक लोक खूप मुलं लाईक आमच्या एजच्या म्हणजे नेबरहुडमध्ये पण काय काय राहतात त्यांना एवढं लाईक माहिती आणि लाईक नॉलेज नाही लाईक आमच्या लाईक आपल्या लाईक धर्मांचं यु नो. सो मला ते लाईक नॉट कन्सर्न पण मला जस्ट लाईक ओ लाईक त्यांना लाईक हे माहित नाही मग they should know like you know like what religion they're Yeah, it's very important to know your identity. Exactly. कधी कधी काय आहे आता मी जेव्हा भारतात बघते तेव्हा एका माझ्या मैत्रिणीचे बाबा मुस्लिम आहेत. ते शुद्ध मराठी बोलतात आणि आई इफ आय एम नॉट रॉंग जैन गुजराती असं आहे. तर तिला तिचं कास्टच माहिती नव्हती. Oh dear. मग तिने लिहून टाकलं म्हणजे तिकडे लिहिलं होतं तर तिने लिहिलं ह्युमॅनिटी. आता काहीतरी असेल तर मला ते पण गोड वाटलं होतं की नाही माहिती. पण जसं आता आरोहीने सांगितलं की तिला हे जाणवतं की काही काही जणांना माहिती नसतं आणि तिला माहिती आहे तर तिला त्याबद्दलची क्लॅरिटी बरी वाटते. त्याच्याबद्दल आपण एक्सप्लोअर करू शकतो. तसं तुला काय वाटतं स्वरा? ॲक्च्युली माझं ॲक्च्युली 2 आहेत. पहिलं तिचं लाईक सेम पॉईंट आणि दुसरं ऑल्सो ॲक्च्युली आय फील लाईक लोक खूप
like kids actually maybe like टॅबलेट किंवा फोनसून खूप इन्फ्लुएन्स होतात. लाईक आधी मे बी लाईक 3-4 वर्षापूर्वी आपल्या नेबरहूडमध्ये सगळे असे फ्रेंड्स गेट टुगेदर करायचे, मग पार्कमध्ये जायचं, मग असे फन गेम्स खेळायचे, मग बाईक राईड्स आणि असं खूप मजा लाईक खूप होतं आणि मजा होता. आणि आता लाईक आणि खूप लाईक बास्केटबॉलचे असे कोर्ट्स लाईक यू नो कावेरी आम्ही लाईक काल कावेरीच्या फ्रेंड्स बरोबर खेळलो, ते खूप मजा आणि ताई आली होती आणि दादा आले होते. पण ते आमच्या नेबरहूड मध्ये आजकाल होत नाही. आय थिंक इट्स गुड लाईक वी आर गेटिंग ओल्डर राईट, पण ते जरा लाईक आय थिंक लाईक समजा लाईक आधी समजा मी मे बी 4 वर्षांपूर्वी मी 8 होती, मी 8 वर्षाची होतीस? 8 वर्षाची होती आणि खूप लोक दिसायचे लाईक मे बी एक मुलगा बास्केटबॉल आणि मुलगी लाईक सॉकर, लाईक दुसरे लाईक लोक जस्ट खेळायचे मे बी लाईक पार्कमध्ये जाताना खूप लोक असायचे. पण आता काइंड ऑफ लाईक डेड झालं आहे, कारण लोक जस्ट इथं घरी असतात आणि त्यांना असं जाणवत नाही लाईक वेट मे बी मी स्क्रीन टाईमचं लाईक ब्रेक घ्यायचं आणि मग बाहेर खेळायचं. आणि मग फॉर सम रिझन लोकांना लाईक किडेश वाटतं बाहेर खेळायला, पण मला ते माहिती नाही कसं किडेश आहे, कारण इट्स जस्ट लाईक प्लेइंग. आणि लाईक जे आपण काल कावेरी बरोबर असं बास्केटबॉल खेळ आणि त्याच्या मैत्रिणी आणि ते आर्य आणि आदिती. आणि ताई आणि दादा मी त्यांना चुकून काका म्हणलं, त्यांनी म्हणलं भैया बोलो मुझे. लाईक ते मी खूप लाईक मिस करते लाईक असे लाईक मैत्रिणी बरोबर. लाईक लोकांना लाईक समजा लाईक मी म्हणते लाईक नॉट मी पण लाईक एनी लाईक फ्रेंड्स किंवा लाईक बॉयज गर्ल्स लाईक समजा ते म्हणतात हां आपण शाळेनंतर हँगआउट करूयात. मग हँगआउट म्हणजे इधर व्हिडिओ गेम्स किंवा जस्ट लाईक scrolling together किंवा like prank callings, it has to like with the gadget. किंवा like games. पण like लोकां like काय like olden like not olden days पण maybe like 20 वर्षापूर्वी like खूप fun activities असतात. like maybe like मी like friends बरोबर like आधी maybe like popsicles बनायचे किंवा लाईक मग केक्स लाईक असे केक्स मायक्रोवेव्ह मध्ये बनवायचे लाईक लोकांचे डोरबेल्स वाजून आणि मग रन करायचं किंवा कधीतरी लाईक असे फन गेम्स लाईक खेळायचे. मग ते आता गेलाय अनफॉर्च्युनेटली. तुम्ही दोघी एखादं गाणं आमच्यासाठी सादर कराल का, छोटंसं? मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप गाऊन दाखवा, पण आम्हाला आवाज ऐकायला आवडेल तुमचा. ओके. तन मन धन तोपे वारु तन मन धन तोपे वारु तन मन धन तोपे वारु बार बार तोरे सावरी बार बार तोरे सावरी सूरत और नैनवा सूरत और नैनवा रसीले तना मन धन तोपे वारु ताना मन धन तोपे वारु. किती छान. आणि काही साथ नव्हती तरी तू किती छान म्हटलंस. मला तुम्हाला दोघींनाही मनापासून थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. कारण तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला गंमत वाटेल अशी एक गोष्ट मी तुम्हाला देणार आहे. ही जी ट्रॉफी आहे ती तुम्ही हाफ तिकीट फुल नागरिकच्या शोवर आलात त्यासाठी आणि ऑल द वे अमेरिकेहून आलात आणि तुम्ही पहिल्या बहिणी आहात. माझ्याकडे नेहमी सिंगल गेस्ट होते. मला त्याच्याबद्दल खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. त्याच्यावर काय लिहिलंय ते तू वाचू शकतेस. येस. आणि ज्या भारत देशाच्या परंपरांबद्दल आणि मूल्यांबद्दल तुम्ही दोघी जणी बोललात त्या भारत देशालाही तुमचा अभिमान आहे, म्हणून हा भारताचा झेंडा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.